देशाच्या राजकारणामध्ये 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार. मराठी माणूस पंतप्रधानपदी विराजमान होणार. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत सूतोवाच केलेला आहे. इस्रायलच्या गुप्तहेरानं केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याची शक्यता असल्याचं चव्हाणांनी म्हटलंय. 2014 पासून संविधान विरोधी काम सुरू आहे असा घणाघात चव्हाणांनी केलाय. या डाउनलोडेबल आणि सर्चेबल ही माहिती असेल आणि कोण कितीही मोठा व्यक्ती असला तरी आम्ही त्याला संरक्षण देणार नाही आणि ती सगळी माहिती जाहीर होणार आहे. 19 डिसेंबरला काय होतं मला माहित नाही. उलट सुलट चर्चा चालू आहे. कोणाकोणाची नाव आहेत, काय काय कोणी काय काय कारनामे केलेले आहेत आणि त्यामुळं चळवळीचा मुख्य आत्मा आहे की आशा सोडायची नाही. मध्यंतरी मी एक छोटासा ट्विट केला, खूप गाजला. मी म्हटलं की कदाचित महिनाभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल. आता मराठी माणूस पंतप्रधान व्हायचा झालं तर आत्ता बसला माणूस त्याला बाजूला गेलं पाहिजे. म्हणून आधी मी अधोरेखित केलं की नाव न घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते. आणि जर बदल घडला तर काँग्रेसचा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही. तर मग होणार हीच लोक, पण त्यांचा मग कोणताही दुसरा माणूस होईल, कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता. आणि माझा इशारा होता 19 डिसेंबरला. पृथ्वीराज चव्हाण आता काय म्हणाले त्याच्याकडे मला काय बोलायचं नाहीये. कारण कसं आहे की पृथ्वीराज बाबांना पण आता निवडणूक हरल्यापासून काही काही स्वप्न पडायला लागली. त्यामुळे त्यांचं स्वप्न त्यांना मुबारक आहे. देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी अतिशय उत्तम पद्धतीने काम करतायत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वास्थ्य से मजबूत है आणि अतिशय चांगले निर्णय राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर घेत आहेत. त्यामुळे 2029 पर्यंत माननीय मोदीजींच्याच नेतृत्वात हे सरकार चालेल आणि 29च्या पुढे देखील मोदीजींच्या नेतृत्वात हे सरकार.